नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी उद्यान विद्या विषयाने या पदावर कार्यरत आहे. सध्या आपण उभा आहोत की कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी माती विना शेती जो भारतातला पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प त्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण माती विना शेतीचे एकूण 8 प्रकार केले. त्यामध्ये NFT, ए फ्रेम, डच बकेट, एरोपोनिक्स, ग्रो टॉवर, डीप वॉटर कल्चर आणि इंडोर ग्रो लाईट अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी केल्या आहेत. आपला मुख्य उद्देश आहे की सध्या आपण बघतो की मातीची उत्पादकता कमी होऊ लागली, शहरामध्ये पांढरी जंगल वाढायला लागले. तर शेतीची जमीन कमी झाली, त्यामुळे शेती कुठे करायची तर आपल्याकडे आहे या उपलब्ध जमिनीमध्ये किंवा किचन गार्डन करू शकतो, टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा खडकाळ जमिनीमध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला उपयुक्त आहे. ह्या टेक्नॉलॉजी फायदे म्हणजे तुमची 50 ते 60% पाण्याची बचत होते. जे मातीमधले बरेचसे रोग असतात ह्या टेक्नॉलॉजी ह्या हायड्रोपोनिक्स माती विना शेतीमध्ये येत नाहीत. आणि पिकाला आपल्याला कीडनाशक व रोगनाशक जास्त फवारणी करायला लागत नाही आणि लागलीच तरी आपण जैविक औषधाची फवारणी करतो की जेणेकरून जे काही यातनं भाजीपाला तयार होईल आपल्याला खाण्यासाठी चांगला असतो त्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो किंवा विषमुक्त भाजीपाला असतो. तर अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती दाखवलेली आहे. तरी 16 ते 20 जानेवारी दरम्यान शेतकरी बांधव या ठिकाणी भेट द्यावी. ही काय नक्की तंत्रज्ञान आहे की त्याचा खर्च किती होतो, आपल्याला फायदा होणार नाही याची तुम्ही माहिती जाणून घ्यावी. धन्यवाद.